जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकाच्या दोन्ही बाजूला हातगाड्या लावून व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण कालपर्यंत कायम होते. काल नगरपालिका प्रशासनाने त्यांना काही ताकीद दिल्यामुळे आज हे अतिक्रमणधारक त्यांच्या मूळ जागेवर न बसता जामनेर शहरातील हनुमान मंदिराकडून जाणाऱ्या जवळच्या रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. हा रस्ता महिला व मुलींसाठी कायम वर्दळीचा असतो. या ठिकाणाहून जाणाऱ्यांची गर्दी देखील मोठी असते. मात्र याच ठिकाणी या हातगाड्या धारकांनी रस्ता रोखून त्यांचा व्यवसाय सुरू केल्याने अतिक्रमण हटले, मात्र समस्या कायम आहे असे म्हणावे लागेल. नगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक कुठे आहे अशी विचारणा आता नागरिक करीत आहेत. नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जागेवर बसण्यासाठी योग्य ती जागा आणि योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी हातगाडीधारक करत आहेत. प्रशासन जर त्यांना सुविधा देत नसेल तर मग काय देणार? कोण त्यांच्या सुविधेकडे लक्ष देणार? लोकप्रतिनिधी सध्या पदावर नाहीत. सध्या प्रशासकाचा राज आहे. प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलून व्यापाऱ्यांशी चर्चा करून, हातगाडी धारकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून अतिक्रमणधारकांची समस्या देखील सुटेल आणि शहराचा चेहरा मोहरा देखील बदलेल. आजच्या घडीला जामनेरचे पालटलेले स्वरूप किती सुंदर असले तरी अतिक्रमणामुळे त्यात डोळे दिपणारी अशी घटना होते. रस्त्यावर जाताना कोणालाही पायी चालणे शक्य होत नाही. वाहनधारक अतिक्रमणधारकांच्या आजूबाजूला उभे राहून आपल्या वाहनावरूनच खरेदी विक्री करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. नगरपालिकेने कायमस्वरूपी कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर चांगली सुविधा उपलब्ध करून दिली तर हातगाडीधारक बाहेर बसणार नाहीत अशी ग्वाही सुद्धा काही हातगाडीधारक आमच्याशी बोलताना देतात. नगरपालिका प्रशासनाने हातगाडीधारकांशी चर्चा केली पाहिजे. त्यांना पालिकेत बोलावून त्यांची बैठक घेतली पाहिजे आणि कायमस्वरूपी त्यांची व्यवस्था करायला हवी अशी नागरिकांची मागणी आहे.